सातत्यानं स्वामींचं नाव घेतेय. मालिकेच्या निमित्तानं का असेना, पण सतत स्वामींचं नाव आहे. कुठलंही डिपार्टमेंट घ्या की ते आपलंच वाटतं, ते आपलंच आहे, ते आपलंच कुटुंब आहे, ते आपल्याच घरातली माणसं आहेत. कारण मुळातच मठ आहे हा स्वामींचा. खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली सातत्याने स्वामींचं नाव मुखी असल्यामुळे. मला वाटतं की आणि ह्या अशा निसर्गरम्य वातावरणात काम करणं म्हणजे याच्यासारखं सुख नाही आहे. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली आहे जय जय स्वामी समर्थ या तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे सुंदरा म्हणजेच माधवी. ताई, ताई कशी आहेस? मी मस्त मजेत. बरं ताई, मालिकेत आता सुंदराला अटक होणार आहे आणि प्रवास कुठेतरी थांबतोय सध्या. तर सध्याच्या तुझ्या प्रवासाबद्दल काय सांगशील मालिकेतल्या? सध्याच्या प्रवासाबद्दल बोलायचं तर इतके अप्रतिम सीन लिहून आलेत सुंदराचे आणि स्वामींचे. फार सुंदर सीन लिहून आलेत आणि मला माहिती आहे की लोकांच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे की तिला शिक्षा होती आहे, सुंदरबाईंना शिक्षा होती आहे. हा आनंदाचा क्षण आहे कारण त्या तशा वागल्याच आहेत की त्याला काही पर्यायच नाही आहे आणि ती व्हायलाच हवी होती. कारण आपण म्हणतोच की शेवटी वाईटाचा कुठेतरी अंत व्हायलाच हवा, तरच लोकांनाही थोडं बरं वाटतं. नाहीतर तर त्यामुळे मला सांगायचं आहे असं की खूप छान सीन येत आहेत ते करायला. म्हणजे आत्तापर्यंत मी जे सीन केलेत, चिडचिड राग लोकांना वाटेल तसं बोलणं, त्याच्या अगदी अपोजिट सीन आहेत. आता तिची ती एक धडपड आहे की स्वामी देवा, तुम्ही मला इथनं नका बाहेर काढू, मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. आणि त्यासाठी तिचे जे प्रयत्न चालले आहेत ते सगळे सीन करायला इतकं छान वाटतंय. माधवी ताई, प्रत्येक भूमिका कलाकाराला काहीतरी देत असते आणि तुझ्या भूमिकेला तर प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं आहे. तर या भूमिकेने तुला एखादी विशिष्ट गोष्ट दिली असं म्हणायचं असेल तर तुला काय वाटतं, या भूमिकेमुळे तुला काय काय मिळालं? पहिली गोष्ट म्हणजे एवढी मोठी निगेटिव्ह भूमिका मी पहिल्यांदा केली. सो या भूमिकेने मला तो एक कॉन्फिडन्स दिला की मी निगेटिव्ह कामही चांगलं करू शकते. माझं पहिलं अवॉर्ड मला या मालिकेने दिलं. म्हणजे मी 20 वर्ष काम करते पण नॉमिनेशन झालं होतं पण मला अवॉर्ड नव्हतं मिळालं, ते या मालिकेने दिलं. आणि भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी मला या मालिकेने दिली. कारण सातत्यानं स्वामींचं नाव घेतेय. मालिकेच्या निमित्तानं का असेना, पण सतत स्वामींचं नाव आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं काही भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. मी तुझ्या पुढे उभा नाही आहे, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू लढलीस तर मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला मी सुरक्षित नाही ठेवणार तुझ्या पुढे उभं राहून. तर हे जे आहे ना, ह्याच्याने एक लढायची ताकद. संकट सगळ्यांच्याच आयुष्यात येतात, कोणी असं नाही की, पण ती एक पॉझिटिव्ह एनर्जी मला भरपूर मिळाली या मालिकेने की आता असं वाटतं की आयुष्यात काही आलं ना तरी मी तितक्याच ताकदीने त्याचा लढा देऊ शकेन. किती छान ताई, तुला पहिला अवॉर्ड या मालिकेमुळे मिळाला आहे. पण स्वामींची मालिका करण्याआधी स्वामींबद्दल तुला काही माहीत होतं का, किंवा ही भूमिका कशी असणार आहे यासाठी तू काही अभ्यास वगैरे केलेलास का? या मालिकेच्या आधी मला स्वामींबद्दल फारसं माहिती नव्हतं. म्हणजे स्वामी समर्थ हे तर सगळ्यांनाच माहिती आहेत, पण त्यांच्या आजूबाजूला कोण कोण होतं किंवा काय काय घटना घडल्या हे मला फारसं काही माहिती नव्हतं. पण जेव्हा दिगंबर फसाटे आमचे डिरेक्टर त्यांनी सांगितलं की सुंदराबाईंची भूमिका करायची आहे, आणि मी जेव्हा कोणाला असं सांगायला, सुंदराबाई करणार आहेस तू सुंदराबाई करतेस, म्हणजे मग लक्षात यायला लागलं, अरे नाही, म्हणजे हे काहीतरी खूप मोठं पात्र आहे ह्याच्यातलं. आणि मग हळूहळू मी स्वामींचं वाचायला लागले. बरीच पुस्तकं मी वाचली, हिरण्यगर्भसारखं पुस्तक वाचलं आणि मग कळलं काय ताकद येते. पण ताई, मालिकेत स्वामींचा आणि तू भक्ती करते स्वामींची, पण कुठेतरी तो स्वार्थ दिसून येतो भूमिकेमध्ये. पण बॅक ऑफ दी कॅमेरा, बिहाइंड दी कॅमेरा तुमचा त्यांच्यासोबत कसा बॉन्ड आहे?
खूपच मस्त आहे. अक्षयशी खूप छान. अक्षय काय, नचिकेत जोग काय, आमचे रामा सर काय, आम्ही सगळेच मठातली जी आमची टीम आहे ती सगळीच इतकी मस्त आणि इतक्या धमाल करत असतो आम्ही की खेचाखेची चालू असते एकमेकांची. जेव्हा सीन संपतो तेव्हा मग लगेच दंगामस्ती आमची सुरू होते, पण सीन चालू असताना मात्र अगदी सिरियसली सगळं छान चालू असतं. पण खूप छान, म्हणजे आम्ही सगळेच कलाकार, इथले सगळेच जण, म्हणजे फक्त मी कलाकार असं म्हणणार नाही, कुठलंही डिपार्टमेंट घ्या की ते आपलंच वाटतं, ते आपलंच आहे, ते आपलंच कुटुंब आहे, ते आपल्याच घरातली माणसं आहेत. कारण मुळातच मठ आहे हा स्वामींचा, आणि मठात कुणालाही यायला जायला परवानगी असते. ते खूप मोठं कुटुंब असतं मठ हे. तर तसंच वातावरण आहे की सगळे आमचीच माणसं आहेत, सगळं आमचंच कुटुंब आहे. तू आत्ता जसं म्हणालीस की हे एक मठ आहे, तसंच अक्षयजी सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले होते. हां. पण मला असं विचारायचं की इतकी म्हणजे ही भूमिका करत असताना इतकी चांगली मालिका प्रेक्षकांना आवडते, पण असा कुठला सीन होता का जिथे तुला दडपण आलं, असं वाटलं की हा होईल का माझ्याकडून बरोबर? हां. होईल का माझ्याकडून बरोबर असं म्हणण्यापेक्षा मला दडपण एका सीनचं आलं होतं, म्हणजे जेव्हा मी चोळप्पा भाऊंच्या घरातनं स्वामींना बाहेर काढते. सीन वाचला, नॉर्मल मी आपलं नेहमीसारखं सुरू केला, सीन सुरू झाला, आणि करता करता असं व्हायला लागलं एका पॉईंटला की समोरचे जी ही सगळी आमची मंडळी होती, सीन बघत होती, आमचे डिरेक्टर होते, कॉस्ट्युमवाले होते, मेकअपवाले होते, लाईट्स दादा, हळूहळू हे सगळेच रडायला लागले. कारण त्यांचा ह्या कुटुंबाबरोबरचा 1 वर्षाचा प्रवास होता, आणि हे सगळे रडायला लागले. आणि एका पॉईंटला मी विसरून गेले की मी माधवी सोमण आहे, आणि नाही म्हणजे एका पॉईंटला मी हे विसरून गेले की मी सुंदराबाई आहे, मी माधवी सोमण आहे. आणि मग मला असं वाटायला लागलं की अरे मी हे काय करते. मला भयंकर टेन्शन आलं, कारण मला एकटीलाच रडायचं नव्हतं, मी आपली सगळ्यांचे चेहरे बघतेय. आणि मग मला वाटायला लागलं मी हे काहीतरी चुकीचं करते, आपल्याला हे नाही करायचं. मी त्या क्षणी विसरूनच गेले की मी एक सुंदराबाईंची भूमिका करते. मला प्रचंड दडपण आलं होतं त्या सीनचं, पण मग ते झालं. पण ताई, जसं तुला दडपण आलं होतं तसंच ऑफकोर्स एखादा आवडता सीन किंवा भाग असतो जो आपल्या खूप जवळचा असतो. तर ही मालिका करताना असा कोणता भाग आहे जो करताना तुला खूप मज्जा आली आणि तू खूप एन्जॉय केलंस? एक खूप छान सीन होता की मी स्वामींना सांगते की हे जे आहे एखाद्या गोष्टीची हाव वाटणं, आणि हा माझा स्वभाव म्हणण्यापेक्षा ना, हा माझा विकार आहे, हा माझा आजार आहे मानसिक. आणि मग त्या क्षणी मला तो मोह होतो. खरं तर मला ते करायचं नसतं, पण ते समोर दिसलं की नाही मला हे पाहिजे, मला मिठाई पाहिजे, मला साड्या पाहिजेत, मला शाली पाहिजेत, हे मला ते वाटायला लागतं. तर हा माझा विकार आहे. आणि मग ते म्हणते स्वामींना की सगळ्यांना तुम्ही एवढी मदत करता, त्यांना त्यांच्या रोगांवरती औषध उपचार करता, मग माझ्या या विकारावर का नाही करत. म्हणजे तेव्हा म्हणजे मला खूप दया आली होती की अरे खरंच असं असू शकतं. आणि खूप लहान वयात आलेलं वैधव्य, मुलं नाही आहेत, एक छोटा नातू घेऊन ती बाई आलेली आहे, कुठेतरी त्या नातवाची काळजी आहे की आपल्या पश्चात त्याचं काय होणार. तर कदाचित त्या सगळ्या गोष्टींपायी सुद्धा तिने हे केलं असेल. म्हणजे फक्त लालसा एवढंच नाही, तर कुठेतरी ती काळजी पण होती, आणि कुठेतरी स्वतःचं पण महत्त्व वाढवणं. कारण त्यावेळेला विधवा बायकांना कशा पद्धतीने वागवलं जायचं सगळ्यांनाच माहिती आहे. केशवपन व्हायचं, हे आलवण नेसवलं जायचं, किंवा त्यांना अळणी जेवावं लागायचं व चप्पल वापरायची नाही, अशा पद्धतीचं सगळं असल्यामुळे कुठेतरी ही धडपड होती की अरे माझाही काहीतरी महत्त्व आलं पाहिजे, माझंही 4 लोकांनी ऐकलं पाहिजे. या धडपडीपायी सुद्धा हे झालं असणार आहे असं मला वाटतं. पण ताई, सुंदराचीच भूमिका असं मी नाही म्हणणार, पण याचसारखी पौराणिक भूमिका तू याआधी कधी साकारली होतीस का? आणि आता तुझा प्रवास मालिकेतला काही काळासाठी थांबतोय, तर यानंतर इतकं प्रेक्षकांकडून प्रेम मिळाल्यानंतर आत्ता तुला जर व्यक्त व्हायचं असेल तर काय वाटतंय तुला? आधी मी भूमिका आत्ता पौराणिक म्हणजे तसं म्हणायला गेलं तर विठू माऊली नावाची, ज्याच्यात मी पुंडलिकाच्या आईची भूमिका केली होती, आणि ती अतिशय सात्विक भूमिका होती, अतिशय. आणि त्याच्या बरोबर विरुद्ध ही भूमिका आहे. हां, ती अगदीच सात्विक की सतत
ती रडतीच आहे, तिच्या मुलाच्या बाबतीत काय काय घडतंय ती रडती आणि इथे ही सतत लोकांवरती डाफरतीये. खूपच विरुद्ध भूमिका होती, त्यामुळे करायला मजा आली पण मला. आणि तो कॉन्फिडन्स आला, मी म्हटलं तसं की निगेटिव्ह भूमिकेचा एक कॉन्फिडन्स आला, करायला मजा आली. खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली. सातत्याने स्वामींचं नाव मुखी असल्यामुळे मला वाटतं की आणि ह्या अशा निसर्गरम्य वातावरणात काम करणं म्हणजे याच्यासारखं सुख नाही आहे असं मला वाटतं. थँक्यू सो मच ताई, तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. पण आता प्रेक्षक आतुर आहेत की हा भाग त्यांना कधी पाहायला मिळतो, तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? हा भाग आता लवकरच बघायला मिळेल. पुढच्या आठवड्यातच महा एपिसोड पण येतोय. आणि यानंतर पुन्हा तुझी एंट्री कधी होणार आहे त्याबद्दल? हां, त्याबद्दल मला अजून काही माहिती नाही आहे. एंट्री होणार, परत मी येणार. पण त्यानंतर सुंदराबाई कशा असतील, त्या कशा वागतील, त्यांचं काय होईल याबद्दल मलाच अजून काही माहिती नाही आहे. सो कळलं की तुम्हालाही कळेलच. सुंदराबाई परत आल्या की सगळ्यांना कळणारच आहे आल्या म्हणून. थँक्यू सो मच ताई, थँक्यू. आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा. Thank you. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.